तर नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एकदम नवीन आणि इम्पॉर्टंट टॉपिकबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे एन-सी केअर. तर खूप वेळा याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात सी एच एक्झाममध्ये. तर एन-सी केअरचा टॉपिक बघत असताना आपण सुरुवातीला त्याच्या काही नोट्स सेक्शन बघू आणि त्याच नोट्सच्या आधारावर कशा प्रकारे प्रश्न बनतात ते देखील आपण एकदम फास्ट मॅनरमध्ये बघूयात. व्हिडिओ खूप लेंथी वगैरे करण्याचा माझा पर्पज नाही आहे, परंतु त्याच्यावर जर क्वेश्चन विचारले जात असतील तर ती कॉन्सेप्ट अगोदर तुम्हाला माहिती असणं तेवढीच गरजेची असते. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहिली गोष्ट म्हणजे काय, एन-सी केअर समजून घेत असताना ए-एन-सी म्हणजे काय नक्की हे तर तुम्हाला माहीत असावं, बरोबर. नाहीतर पूर्ण आपण सारांश करायचो आणि ते ए-एन-सी म्हणजे काय हेच माहीत नाही, ठीक आहे. तर एन-सी म्हणजे काय असतं, तर अँटीनेटल केअर हा त्याचा फुल फॉर्म आहे, हे देखील लक्षात ठेवा. तर गर्भधारणेच्या काळात कसं असतं, आई आणि गर्भ जो आहे आपला त्याचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आपण जी काही वैद्यकीय आणि आरोग्य सेवा त्या स्त्रीला देतो त्यालाच आपण म्हणतो ए-एन-सी, बरोबर. म्हणजेच अँटीनेटल केअर, बरोबर. म्हणजे आपण म्हणतो ना की डिलिव्हरी होण्याच्या अगोदरची जी काही सेवा आपण देतो ती आहे ए-एन-सी आणि डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणजे ती असते पोस्टनेटल केअर, बरोबर. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ए-एन-सी म्हणजे अँटीनेटल, पी-एन-सी म्हणजे पोस्टनेटल केअर, हे लक्षात ठेवा. आता एन-सी केअरचे उद्दिष्ट काय, एकदम सिंपल. याच्यामध्ये खूप टाईम घालवण्याची मला तरी गरज वाटत नाही. आई आणि बाळाचे आरोग्य तुम्हाला जपायचं आहे, ऑब्वियस माहिती आहे. गुंतागुंत लवकर ओळख नाही. गुंतागुंत म्हणजे काय की ती जी काही फिमेल आहे की जी आता फॉर एक्झाम्पल प्रेग्नंट आहे, तिच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स आहेत का, ती हाय रिस्क एन-सी आहे का, ह्या गोष्टी बघणं. त्यानंतर सुरक्षित तिची प्रसूती होण्यासाठी कोणत्या गोष्टी आपण सुनिश्चित करण्याच्या गरजेचं आहे ते आपल्याला बघावं लागतं. आणि माता आणि बालमृत्यू कमी करणं हे मेन उद्दिष्ट असतं, बरोबर. जर तुम्ही 9 महिन्यामध्ये तिची प्रॉपर काळजी घेतली तरच कुठे आपण माता मृत्यू आणि बालमृत्यू कंट्रोलमध्ये आणू शकतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, बरोबर. हे त्याचे उद्दिष्ट एन-सी केअरचे. त्यानंतर असतं एन-सी रजिस्ट्रेशन, म्हणजे जी काही गरोदर माता असते तिचं रजिस्ट्रेशन देखील आपल्याकडे होणं गरजेचं असतं. मग तिचं रजिस्ट्रेशन कधी करत असतो आपण, बघा ते आपण बघूया. जी एन-सी रजिस्ट्रेशन आपण म्हटलं होतं की जी आता कधी करायला पाहिजे, बरोबर. तर गर्भवती जी काही गरोदर माता आहे तिची नोंद करण्यासाठी ती 12 आठवड्यांच्या आत करणं गरजेचं असतं, बरोबर. म्हणजे 12 आठवड्यांच्या आत म्हणजे 3 महिन्याच्या आत तिची नोंदणी आपल्याकडे होणं आवश्यक असतं. तर ती नोंदणी कुठे झाली पाहिजे, तर ती आयदर सब सेंटर असेल, एक मिनिट तुम्हाला दाखवतो. आयदर ती सब सेंटर असेल किंवा पी-एस-सी असेल किंवा हेल्थ अँड वेलनेस सेंटर इथे केली जाते. हेल्थ अँड वेलनेस सेंटर म्हणजे तो सब सेंटरचा एक पार्ट असतो, ठीक आहे. तर याची जी नोंद असते ती कुठे केली जाते, एम-सी-पी कार्ड. तर तुम्ही कधी बघितलं असेल ना, गरोदर माताच्या हातात एक लॉन्जिट्युडनल आकाराचं म्हणजे लांबट असं एक कार्ड असतं, तर त्याला एम-सी-पी कार्ड म्हणतो. त्याच्यामध्ये मदर आणि चाइल्डचं प्रोटेक्शन कार्ड असतं म्हणतो. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या नोंदी केलेल्या असतात की मातेला कधी डोस देण्यात आला, त्यानंतर तिला कोणत्या तारखेला व्हिजिट देण्यात आली वगैरे सगळ्या गोष्टी, त्यानंतर कोणते मेडिसिन दिला चालू आहे, त्या सगळ्या गोष्टींचा नोंद त्याच्यामध्ये असते. त्याला आपण एम-सी-पी कार्ड म्हणत असतो. तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे काय, मिनिमम ए-एन-सी व्हिजिट. तर ए-एन-सी व्हिजिट किती झालेल्या पाहिजे, तर त्यात किमान 4 ए-एन-सी व्हिजिट झालेल्या पाहिजे. आता ए-एन-सी भेटी कोणी द्यायच्या असतात, तर त्या असतात की आपली ए-एन-एम म्हणजे आपली जी काही नर्स असतात किंवा ज्या सिस्टर्स असतात त्यांनी भेटी देणं गरजेचं आहे. त्यानंतर ज्या आशा वर्कर असतात, अंगणवाडी वर्कर असतात, त्यांनी या भेटी देणं गरजेचं असतं गरोदर मातेला, बरोबर. तर फर्स्ट व्हिजिट कधी द्यावं लागते, तर ती असते 12 आठवड्यांच्या आत, म्हणजेच काय 3 महिन्याच्या अगोदर एक तरी व्हिजिट झाली पाहिजे फर्स्ट व्हिजिट. सेकंड व्हिजिट कधी असते बघा, ती असते 14 ते 26 आठवड्यांच्यामध्ये. त्यानंतर तिसरी व्हिजिट कधी असते 28 ते 34 आणि चौथी व्हिजिट असते 36 आठवड्यानंतर. 36 आठवड्यानंतर म्हणजे 9 महिने कंप्लीट झाल्यानंतर शेवटची ती फोर्थ व्हिजिट त्याला आपण मानतो. तर तेव्हा ती आशा वर्कर असेल किंवा त्या सिस्टर असतील, त्या जेव्हा तिथे एक्झॅक्ट व्हिजिट करणार किंवा सी-एच असेल ते जेव्हा व्हिजिट करणार, तेव्हा त्याला विचारणार की तुमची एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी किती आहे, त्यानंतर काही त्रास होतो का, किंवा बाकी देखील पॅरामीटर जे असतात ते आपल्याला ते विचारतात, ठीक आहे. अशा झाल्या त्या 4 व्हिजिट. तर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की ए-एन-सी पिरियडमध्ये मिनिमम किती व्हिजिट देणं गरजेचं असतं, त्याचं उत्तर आहे 4, ठीक आहे. आणि यानंतरचा मुद्दा आहे की रुटीन एक्झामिनेशन इन ए-एन-सी, ठीक आहे. आता ए-एन-सीमध्ये कोणत्या कोणत्या रुटीन एक्झामिनेशन आपल्याला करायचे आहे, तर सिंपल आहे. हिस्ट्री घेताना तुम्हाला त्याची लास्ट मेन्स्ट्रुअल एल-एम-पी म्हणतो आपण, म्हणजे लास्ट मेन्स्ट्रुअल डेट त्याची किती आहे ती विचारायची. ई-डी-डी असते ती म्हणजे किती एक्सपेक्टेड डेट ऑफ डिलिव्हरी काय ते तुम्हाला बघायचं असतं. त्यानंतर ऑब्स्टेट्रिक हिस्ट्री म्हणजे याच्या अगोदर काही मूलबाळ होतं का, एखादं ॲबॉर्शन झालं आहे का, किंवा डिलिव्हरीचा प्रकार कोणता होता, अगोदर नॉर्मल झाली की सिझेरियन झाली की काही ॲबॉर्शन आहे, सगळ्या गोष्टी विचारायच्या. त्यानंतर प्रिव्हियस प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन झाले होते ते देखील तुम्हाला विचारावं लागतं. अशा प्रकारे तुम्हाला हिस्ट्री टेकिंग घ्यायची असते. त्यानंतर जनरल एक्झामिनेशनचे बाकी पेशंटचं करतो सेम, वेट असेल, ब्लड प्रेशर, पॅलर आणि एडिमा. नंतर आहे ॲबडॉमिनल एक्झामिनेशन, तर फंडल हाईट असेल, फिटल हार्ट रेट, फिटल मुवमेंट, लाय आणि प्रेझेंटेशन या गोष्टी आपल्याला बघायच्या असतात ॲबडॉमिनलमध्ये, बरोबर. तर फंडल हाईट म्हणजे काय की बाळाची जी काही वाढ होत असते तर त्याच्यामध्ये ॲबडॉमिनलवरती आपल्याला ग्रोथ किती दिसायला भेटते, मग त्या लेंथनुसार आपण कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर फिटल हार्ट रेट किती ते देखील आपण चेक करत असतो. फिटल मुवमेंट कशी ती बघायची असते. त्यानंतर लाय आणि प्रेझेंटेशन म्हणजे ट्रान्सफर्स लाय आहे, लॉन्जिट्युडनल आहे की व्हर्टेक्स प्रेझेंटेशन आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघतो. म्हणजे बच्चूचं जे काही हेड आहे फॉर एक्झाम्पल ते खाली सर्वाइकल रिजन आलेलं आहे का, किंवा लॉन्जिट्युडनल आहे का, ब्रिज प्रेझेंटेशन आहे, या सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे ए-एन-सीमध्ये इन्व्हेस्टिगेशन्स आपण कोणत्या करतो. आता पहिल्या ए-एन-सी भेटीमध्ये जेव्हा ती ए-एन-सी व्हिजिटला पी-एच-सीला येते, सब सेंटरला येते, ठीक आहे, तेव्हा आपण काय करतो, तिचं हिमोग्लोबिन करतो, ब्लड ग्रुप करतो, HIV, VDRL, HbA1c, युरिन रुटीन आणि ब्लड शुगर, या सगळ्या गोष्टी आपल्याला बाकी पेशंटसारख्याच सेम करायच्या असतात. आता महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे काय की इम्पॉर्टंट सप्लिमेंट प्रेग्नन्सीमध्ये कोणते सप्लिमेंट आणि कशा प्रकारे द्यायचे असतात, ठीक आहे. तर आयर्न आणि फॉलिक ॲसिड महत्त्वाचं आहे. तर ते याचा प्रश्न विचारला जातो की प्रेग्नन्सीमध्ये आयर्न फॉलिक ॲसिडचा डोस किती असावा. तर आयडियल हे आहे, याच्यात देखील मतमतांतर काही ठिकाणी आढळतात, परंतु 60 mg ऑफ आयर्न द्यायचं असतं आणि 500 मायक्रोग्रॅम ऑफ फॉलिक ॲसिड अशा टॅबलेट तुम्हाला द्यायचे असतात, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की 60 mg ऑफ आयर्न आणि 500 मायक्रोग्रॅम ऑफ फॉलिक ॲसिड तुम्हाला द्यायचं आहे. त्याच्यात किमान 180 टॅब्लेट्स तुम्हाला द्यायचे, हे लक्षात ठेवा. पूर्ण ए-एन-सी पिरियडमध्ये 180 टॅब्लेट तुम्हाला द्यायचे, हे खूप इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे आपलं कॅल्शियम. आता कॅल्शियम द्यायचं असेल तर कसं देणार तुम्ही, हा देखील डोस विचारला जातो की 500 mg ट्वाईस डेली, म्हणजे सेकंड ट्रायमेस्टरपासून तुम्हाला सुरू करायची कॅल्शियमचा डोस, हा डेली द्यायचा आहे तुम्हाला. 500 mgची टॅब्लेट डेली, लक्षात ठेवा. आणि वरती काय होतं 60 mg ऑफ आयर्न आणि 500 मायक्रोग्रॅम ऑफ फॉलिक ॲसिड, हे लक्षात ठेवायचं आहे. 180 गोळ्या वरती IFAच्या दिल्या होत्या, हे देखील लक्षात ठेवा.
त्यानंतर डिवर्मिंग करत असतो आपण. डिवर्मिंगमध्ये अल्बेंडाझोल द्यायचा आहे 400 mgचा मिलीग्रामचा आणि 12 आठवड्यानंतर ते डिवर्मिंग करायचं आहे. हे देखील प्रश्न विचारले जातात की ANC डिवर्मिंग कधी करावं, ते आहे 12 आठवड्यानंतर म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर नंतर करायचं आहे. आणि डिवर्मिंग करण्यासाठी काय द्यावं, तर अल्बेंडाझोल द्यायचं 400 mg. ठीक आहे. यानंतर आहे वॅक्सिनेशन इन प्रेग्नन्सी. तर प्रेग्नन्सीमध्ये कोणत्या प्रकारचं वॅक्सिनेशन करावं, त्याचं उत्तर आहे TD. TD म्हणजेच काय, तर टेटॅनस आणि डिफ्थेरिया. बरोबर. TT म्हणजे काय, टेटॅनस टॉक्साईड होता, तर त्याचं चेंज होऊन नंतर काय झालं, TD टेटॅनस आणि डिफ्थेरिया हा आपण ANC देतो. तर याच्यावर असा प्रश्न विचारला जातो खूप वेळा की TD1 कधी द्यावा, TD2 कधी द्यावा आणि दोघांमध्ये गॅप किती असावा. तर TD1 हा शक्य तितक्या लवकर, म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमची प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली तेव्हा लवकरात लवकर तुम्हाला देता आला तेवढा TD1 तुम्हाला द्यायचा आहे. बरोबर. आणि TD2 कधी द्यायचं, तर त्या 4 आठवड्यानंतर, म्हणजे फर्स्ट आणि सेकंड डोसमध्ये 4 आठवड्यांचा अंतर तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि TD बूस्टर कधी द्यायचं, तर TD बूस्टर हा तुम्हाला मागील गर्भधारणेत लस घेतली असेल तर ते TD बूस्टर देखील तुम्हाला द्यायचा असतो. ठीक आहे. आता न्यूट्रिशन इन प्रेग्नन्सी हा एक टॉपिक आहे. तर अतिरिक्त आहाराची किती आवश्यकता तुम्हाला, त्याच्यावर कधी प्रश्न विचारले जाऊ शकता. एवढा कॉमन प्रश्न नाही हा, पण आला तरी येऊ शकतो की 350 किलो कॅलरी पर डे तुम्हाला एक्स्ट्रा खावं लागतात आणि 23 ग्रॅम ऑफ एक्स्ट्रा प्रोटीन तुम्हाला लागतं, कारण ते प्लासेंटा थ्रू बाळाला देखील तुमचं न्यूट्रिशन जात असतं, त्यामुळे तुम्हाला ते एक्स्ट्रा इनटेक करावा लागतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. तर तुम्हाला आहारामध्ये काय समाविष्ट करायचे, दूध असेल, डाळी, फळे, हिरव्या पालेभाज्या आणि अंडी, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन्व्हॉल्व करायच्या आहेत. ठीक आहे. आता प्रेग्नन्सीमध्ये वेट गेन होतं का, तर हो, वेट गेन होतं आणि ते एकदम नॉर्मल आहे. तर सामान्य वजन वाढ किती असते, तर ती असते 10 ते 12 किलो. बरोबर. 10 ते 12 किलोने स्त्रीचं वजन वाढतच असते, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ट्रायमेस्टर वाईज जर बघितलं तर पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये 1 ते 2 किलोने वजन गरोदर मातेचं वाढत असतं आणि सेकंड आणि थर्ड ट्रायमेस्टरमध्ये जवळपास 1.5 ते 2 किलो पर मंथ एवढं वजन वाढत असते, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता फंडल हाईटचे लँडमार्क जर आपल्याला बघायचे झाले ना, तर वीक्सनुसार ते लँडमार्क काही दिलेले आहे. तर हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही सध्या तुमच्यासाठी, थोडं आपण त्याला स्किप करूयात पार्ट. ठीक आहे. नंतर तुम्ही ते रीड करू शकता. त्यानंतर आहे की डेंजर साईन इन प्रेग्नन्सी काय काय असतात, म्हणजे कोणत्या कंडिशनमध्ये तुमच्या गरोदर मातेला रेफरलची गरज असते, बिकॉज आपण PHC किंवा सब सेंटरला काम करत असतो, त्यामुळे सगळ्या इमर्जन्सी आपल्याला हँडल होत नाही. तर कोणत्या कंडिशनला, कोणत्या टायमिंगला तुम्हाला रेफर करायचं ते देखील गरजेचं आहे. तर ते आहे की वजनल ब्लिडिंग जर असेल तर ती कदाचित धोकादायक असू शकते, त्याचे कॉजेस आपल्याला जर निदान झालं नाही तर ते थोडं ऑड होऊ शकतं. त्यानंतर सिव्हिअर हेडेक असेल, ब्लड विजन असेल, कन्व्हल्जन असतील, सिव्हिअर ॲबडॉमिनल पेन असेल, बरोबर, स्वेलिंग ऑफ फेस आणि हँड असेल, त्यानंतर डिक्रीज फिटल मुवमेंट, या सगळ्या गोष्टी धोकादायक असू शकतात. अशा वेळी तुम्हाला योग्य निदान करणं गरजेचं आहे आणि जर गरज पडल्यास तुम्हाला रेफरल देखील करावं लागू शकतं. नाहीतर मग इक्लॅम्सिया, प्री इक्लॅम्सिया सारखे कंडिशन तुम्हाला बघायला मिळतात. आता हाय रिस्क प्रेग्नन्सी असेल तर ती हाय रिस्क प्रेग्नन्सी आपण नक्की कशाला म्हणतो, बरोबर, ते आपण बघूया. आता हाय रिस्क कंडिशन कोणती प्रेग्नन्सीची, त्याच्यामध्ये आपण बघायचं झालं तर जर गरोदर मातेचं वय 18 वर्षांपेक्षा कमी असेल तर तिला आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणतो. त्यानंतर किंवा 35 वयोगटापेक्षा जर वरची असेल त्याला हाय रिस्क प्रेग्नन्सी. हाय रिस्कचा अर्थ काय, तर हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणजे की तिला डिलिव्हरीच्या वेळेस तिला कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात किंवा ANC पिरियडमध्ये देखील कॉम्प्लिकेशन उद्भवू शकतात किंवा नॉर्मल डिलिव्हरी न होता सिझेरियनचा निर्णय घ्यावा लागू शकतो किंवा तिला हायपरटेन्शन होऊ शकतो. बरोबर. भरपूर त्या गोष्टी असतात. त्यानंतर आहे सिव्हिअर ॲनिमिया, ही देखील हाय रिस्कमध्ये असते. हायपरटेन्शन जसं मी म्हटलो, हायपरटेन्शनमुळे इक्लॅम्सिया होऊ शकतो. डायबिटीज आहे, त्यानंतर मल्टिपल प्रेग्नन्सी आहेत आणि प्रिव्हियस सी सेक्शन. मल्टिपल प्रेग्नन्सीचा अर्थ कसा असतो की खूप वेळात जर ती गेस्टेशन राहिलेली असेल, बरोबर, तेव्हा तो आहे. आणि प्रिव्हियस सी सेक्शन असेल तो देखील हाय रिस्कमध्ये येतो. आता इम्पॉर्टंट गव्हर्नमेंटचे कोणते प्रोग्राम्स आहे ANC रिलेटेड ते आपल्याला बघायचे. तर फर्स्ट आहे प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान. याच्यावर 100% प्रश्न पडतो म्हणजे पडतो. ठीक आहे. प्रधानमंत्री PMSMA असा शॉर्ट फॉर्म देखील देऊ शकता. हा कोणता प्रोग्राम आहे, फुल फॉर्म विचारतील किंवा किती तारखेला आणि कशाच रिलेटेड हे लक्षात ठेवायचं. तर या अभियानच्या अंतर काय असतं की प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला ANC चेकअप ठेवला जातो. PHC लेवलला असतो तो चेकअप. तर तुम्हाला त्यामध्ये गरोदर मातांचा चेकअप करायचा असतो. यामध्ये गायनेकॉलॉजीद्वारे स्त्रियांची तपासणी केली जाते. जननी सुरक्षा योजना काय आहे, त्यामध्ये इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीसाठी आर्थिक मदत देखील स्त्रियांना केली जाते की जर त्या डिलिव्हरी आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये होत असेल तर तिला आर्थिक मदत देखील देण्याची सुविधा याच्यामध्ये आहे. आणि त्यानंतर आहे की ॲनिमिया मुक्त भारत, म्हणजे ॲनिमिया कमी करण्यासाठी IFAचा देखील कार्यक्रम केला जातो. आता हेल्थ एज्युकेशन काय असते ANCमध्ये बघा, गर्भवतीला खालील सल्ला आपण देतो. संतुलित आहार घ्यावा, तू विश्रांती घ्यावी, तू नियमित ANCच्या भेटी द्याव्यात, डेंजर साईन ओळखावेत आणि इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी देखील तू करावेत. बरोबर. तर अशा प्रकारे आपण आतापर्यंत काय बघितलं की ANC केअरमध्ये जे काही इम्पॉर्टंट नोट्स होत्या, बरोबर, ते आपण आता बघितले. आणि आता हा पार्ट फर्स्ट आपण बनवतोय. पार्ट सेकंडमध्ये मी तुम्हाला काय करणार आहे की ह्याच टॉपिकवर बेस्ड काही MCQ तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगणार. बरोबर, की आता आपण नोट्स तर वाचल्या, परंतु याच्यावर प्रश्न कशा प्रकारे बनू शकतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे 50 मोस्ट एक्सपेक्टेड ANCचे MCQ आपण बघणार आहोत, जे CH एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट असतील. ठीक आहे. तर अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात पहिले चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, तुम्हाला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही CHUची टेस्ट सिरीज आपली जॉईन केलेली नसेल तर तुम्हाला खाली WhatsApp नंबर जो मी दिला आहे त्याच्यावर तुम्हाला इन्क्वायरी करून आपला CHUचा कोर्स परचेस करायचा आहे. ठीक आहे.